मागील भागात असाच त्यांचा दिवस निघून जातो. राधा तिची बॅग घेऊन जाणार की समीर तिला थांबवतो. राधा थांब. राधा जागच्या जागेवर थांबते. ते आपण सोबत घरी जाऊया, समीर तिच्याजवळ येऊन बोलतो. राधा तर गोंधळून त्याच्याकडे पाहते. कधी घरी लवकर न येणारा तो आज राधासोबत घरी जायला निघाला होता. चल, एवढंच बोलून तो पुढे जायला निघाला. पण ती जागच्या जागेवरच उभी होती. येते ना? हो, ती भानावर येत बोलते. पुढे चालत असतो तर त्याच्या मागे पडत असते. ते दोघं कारजवळ येतात. तो आत बसतो. ती पण त्याच्या शेजारी बसते. समीर त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असतो तर राधा अधूनमधून त्याच्याकडे पाहत असते. तसे गाडीत ते दोघं शांतच असतात. काहीही बोलत नाही. खरं तर समीरला मेघाचा खूप राग आला होता. पण तो राधासमोर शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यात राधाला मेघाबद्दल एवढंच माहिती होते की समीरच्या घरचे त्यांचे लग्न तिच्यासोबत लावून देणार होते. त्यांची कार आत आली. समीर खाली उतरून आत निघून गेला. राधा पण त्याच्या मागे आत आली. दोघं सोबतच आले म्हणून आईंना आनंद झाला. आईंना बघून राधाने स्माईल केली आणि फ्रेश व्हायला त्यांच्या रूममध्ये निघून गेला. रूममध्ये आली तर समीर फ्रेश होऊन लॅपटॉपवर त्याचे काम करत होता. राधा फ्रेश होऊन खाली निघून गेली. किचनमध्ये जाऊन आईंना मदत केली. त्यानंतर सगळे मिळून जेवण करायला बसले. समीरचे काम होते म्हणून त्याने जेवण वर मागवून घेतले. काही वेळ गप्पा मारून राधा वर आली तरी समीर कामात व्यस्त होता. ती बेडवर आडवी झाली. पडल्या पडल्या तिला झोप लागली. झोपमध्ये तिने कूच बदलली तसा तिचा चेहरा त्याच्या अगदी समोर आला. काम करत असताना त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले. झोपमध्ये ती खूपच निरागस दिसत होती आणि क्यूट पण दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर काही बटा पण आल्या होत्या. त्याने लॅपटॉप बंद केले आणि तिच्या शेजारी आडवा झाला. तिच्या चेहऱ्यावरच्या बटा त्याने हळूच बाजूला केल्या. त्याच्या बोटाचा स्पर्श होताच राधा झोपमध्ये हलली. तसं समीरने त्याचा हात मागे घेतला. राधा झोपमध्ये असल्यामुळे ती पुन्हा शांत झोपली. समीर तिच्याकडे पाहत मनात बोलतो, बायको, तू आज मेघाचे ऐकून घ्यायला नको होते. तेव्हाच त्याच्या लक्षात येते, मी आज राधाला किती वेळा बायको म्हटले, पण याचा त्याला राग येत नव्हता. तिला पाहत त्याचा कधी डोळा लागला त्याचे त्यालाही कळले नाही. समीर हळूहळू राधाला समजून घेईल का? तिला असे समजून घेताना तिच्या प्रेमात तो पडेल का? आता पुढे सकाळी सकाळी समीरला चेतनचा फोन येतो. समीर फोन घेतो. ते मला राधा वहिनीशी बोलायचं आहे. तसं समीर राधाला फोन देतो. चेतन तिला सांगतो, पवईच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचे एन्व्हलप देसाई सरांकडे आहेत. ते देसाईच्या ऑफिसमध्ये पाठवायचे आहे. ते पण आजच्या आज. हो हो, मी ऑफिसला आले की ते पाठवते. खूप अर्जंट आहे, आठवणीने पाठवा. हो हो. ते समीरकडे फोन द्या. राधा समीरकडे फोन देते आणि तिचं आवरून खाली निघून जाते. चेतन आणि समीर कामाचे बोलत होते. बोलता बोलता समीर त्याचे पण आवरत असतो. त्याचं आवरून होते तसा तो फोन कट करतो आणि खाली येतो. खाली सगळेच नाश्ता करत होते. समीर येताच राधा त्याला नाश्ता वाढते आणि ती पण नाश्ता करायला बसते. नाश्ता झाल्यानंतर राधा समीरसोबत ऑफिसला निघून जातो. ऑफिसला येताच दोघं त्यांच्या कामात बिझी होतात. चेतनने सांगितल्याप्रमाणे राधा आधी देसाई सरांकडे जाऊन ते एन्व्हलप मागते. ते मी थोड्या वेळाने तुम्हाला देतो. ओके. एवढं बोलून राधा केबिनमध्ये जाऊन तिचे काम करण्यात बिझी होते. इकडे देसाई त्यांच्या कपाळावरचा घाम पुसत काहीतरी विचार करत असतात. ते सुट्टीचा मेल करतात आणि घरी निघून जातात. त्यांचा सुट्टीचा मेल बघून चेतनला काहीतरी विचार करतो. राधा ऑफिसमध्ये आल्यापासून 3-4 वेळेला देसाई सरांच्या केबिनमध्ये जाऊन येते, पण ते तिथे नसतात. ती चेतनच्या केबिनमध्ये जाते आणि त्याला सांगते,
चेतन ऑफिसमध्ये असला तरी राधाच्या समोर तिला वहिनीच म्हणत होता. राधाचं सगळं ऐकून घेतो. ते ऐकून झाल्यानंतर ते वहिनी तुम्ही चला माझ्यासोबत आणि ते दोघं देसाई सरांच्या केबिनमध्ये येतात. चेतन त्याच्या टेबलवर चेक करतो. त्यानंतर ड्रॉवरमध्ये चेक करतो. तेव्हा त्याला तो एन्व्हलप दिसतो. हे घ्या वहिनी, ते तुम्ही माझ्या केबिनमध्ये बसून हे चेक करा. ते दोघं देसाईच्या केबिनमधून बाहेर येतात की समोरून समीर त्यांच्या केबिनमधून रागात बाहेर येताना दिसतो. त्याला समोर राधा आणि चेतन दिसतात. सकाळी चेतनचा फोन आल्याप्रमाणे राधा ते काम करणार होती हे समीरला माहिती होते. मिस राधा, तुमच्याकडून काम पूर्ण होणार नसेल तर मला सांगा, मी तुमच्या जागेवर नवीन एम्प्लॉई घेतो. समीर सगळ्यांच्या समोर खूप जोरात ओरडून बोलत असतो. त्याचा तो आवाज ऐकून घाबरून राधाच्या डोळ्यात पाणी येते. चेतन काही बोलणार तर समीर त्याला थांबवतो. ते काम आजच्या आज झाले पाहिजे एवढं बोलून समीर ताडताड त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. समीर सगळ्यांसमोर राधाला ओरडला हे चेतनला अजिबात आवडले नव्हते. राधा वहिनी, प्लीज तुम्ही रडू नका. माझ्या केबिनमध्ये जाऊन ते काम पूर्ण करा. राधा पण हो म्हणून मान हलवते आणि निघून जाते. राधाला समीरचे शब्द खूप लागले होते. त्यात तो सगळ्यांच्या समोर तिच्यावर ओरडला होता. त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होते. ती तिचे अश्रू पुसत एक दीर्घ श्वास घेते. काहीही झाले तरी हे काम मी पूर्ण करणार आणि हा एन्व्हलप पवईच्या ऑफिसला पोहोचवणार. राधा जोमाने कामाला लागते. समीरचा राग बघून चेतन त्याच्या केबिनमध्ये जायचे टाळतो. आता चेतनच्या मनात देसाईबद्दल विचार चालू असतात. देसाई अचानक सुट्टी टाकून कसे गेलेत आणि एन्व्हलप त्यांच्याकडे होते तर ते त्यांनी राधाला का नाही दिले. इकडे राधा चेतनच्या केबिनमध्ये बसून तिचे काम करत होती. समीरला त्याचे काम करत असताना राधाची आठवण आली, पण त्यांनी इग्नोर करत त्याचे काम करायला लागला. तिचे काम झाले तसे ती पवईच्या ऑफिसला जायला निघाली. काहीही करून तिला ते एन्व्हलप तिथे पोहोचवायचे होते, कारण त्यामुळे तिला समीरचे बोलणे सगळ्यांच्या समोर ऐकावे लागले होते. ती कुणाला काहीही न सांगता तिकडे जायला निघते. इकडे समीर त्याच्या कामात व्यस्त होता. तेव्हाच चेतन तिथे आला. चेतन बोलायच्या आधी समीरच बोलतो, तू जर राधाच्या बाजूने बोलायला आला असशील तर मला त्याबद्दल आता तरी बोलायचे नाहीये, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे. चेतन पण ठामपणे बोलतो. बोल, समीर बोलतो. ते एन्व्हलप देसाईकडे आले होते. त्यांनी ते लेटर राधाला द्यायच्या आधी सुट्टीचा मेल पाठवला. ऑफिसला येऊन पण त्याने ते एन्व्हलप राधाला न देता त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. याबद्दल तू काय बोलशील? समीर, ते तर मी देसाईच्या केबिनमध्ये जाऊन ते एन्व्हलप शोधून राधाला दिले. सकाळी तिला सांगितल्याप्रमाणे ती ऑफिसमध्ये येताच तिने मला त्याबद्दल 3-4 वेळा विचारलेले, पण मला पण त्याबद्दल आयडिया नव्हती. त्यात देसाई सकाळी ऑफिसला आले होते, पण जायच्या आधी सुट्टी टाकून ते निघून गेले. देसाईला कॉल कर. चेतन देसाई यांना कॉल करतो. इकडे चेतनचा कॉल बघून देसाईला घाम फुटतो. देसाई घाबरत फोन घेतात. देसाई, तुम्हाला ते एन्व्हलप कालच मिळाले होते, तर तुम्ही ते सकाळी राधाला न देता निघून का गेलात? समीर त्याच्या कडक आवाजात त्यांना विचारतो. ते सर, काय बोलावे त्यांना कळत नव्हते. खरं तर देसाईला ऑफिसला येण्याच्या आधी एक फोन आला होता. तुमच्या अकाउंटला रक्कम जमा झाली आहे. तुम्ही फक्त ते एन्व्हलप राधाला देऊ नका. अकाउंटवर आलेली रक्कम बघून देसाईचे डोळे मोठे होतात. म्हणून देसाई सुट्टी टाकून निघून जातात. काय झाले देसाई? कसला एवढा विचार करत आहे? ते सॉरी सर, चूक झाली. त्याची बाजू मांडत ते बोलत होते. चूक, खूप मोठी चूक तुम्ही केली आहे. त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल. 5 मिनिटात मला तुमचे रेजिग्नेशनचा मेल आला पाहिजे. एवढं बोलून समीर कॉल कट करतो. समीरला समजले होते यात राधाची काहीही चूक नव्हती आणि आता पण तिला किती काय बोललो, ते पण सगळ्यांच्या समोर. तेव्हापासून ती केबिनमध्ये आली नाहीये
आता तिला पाहण्यासाठी समीरची नजर इकडे तिकडे फिरत होती. चेतनच्या ते लक्षात आले होते, पण चेतन काहीही न बोलता तिथून निघून गेला. त्याचे आता कामात पण लक्ष लागत नव्हते, पण काही वेळाने त्याची महत्त्वाची मीटिंग होती. तो त्यात बिझी झाला. काही वेळासाठी राधाचे विचार त्याच्या डोक्यातून निघून गेले. इकडे राधा ते एन्व्हलप घेऊन पवईला पोचली होती. ते ऑफिसमध्ये तिने काम केले असल्यामुळे तिथले तिला सगळं काही माहिती होते. तिने ते एन्व्हलप नाईक सरांना दिले. काही वेळ ते राधासोबत बोलत होते. त्यानंतर राधा निशाला भेटली. जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यांनी त्या भेटत होत्या. ऑफिस सुटायची वेळ झाली तशा दोघी बाहेर पडल्या. आता राधाला घरी पोहोचायला बराच उशीर होणार होता. त्यामुळे ती घाई करत राधा निशाला बाय करून जायला निघाली. आता तिला बसने जावे लागणार होते. तशी तिला सवय होती, पण आता तिचे लग्न झाले होते. त्यात ती कुणाला न सांगता तिथे आली होती. धावपळ करत ती बस स्टॉपला आली. इकडे समीरची पण मीटिंग झाली. तो पण घरी जायला निघाला. त्याला वाटले राधा दुसऱ्या गाडीने घरी गेली असेल, म्हणून तो पण घरी जायला निघाला. चेतन पण घरी निघून गेला. 1 तासाने समीर जेव्हा घरी पोहोचला, त्याला एकट्याला बघून आई गोंधळून त्याला विचारू लागल्या, राधा नाही आली का? आईचे बोलणे ऐकून समीर पण गोंधळला. का? ती लवकर आली नाही का? नाही, राधा अजून आली नाही. त्याने घड्याळात पाहिले तर 7:30 वाजले होते. तो तिला फोन करतो तर तिचा फोन नॉट रिचेबल दाखवत होता. मी बघतो, एवढं बोलून समीर त्याच्या रूममध्ये निघून गेला. आई मात्र राधाच्या काळजीने हॉलमध्येच एरझाऱ्या मारत होत्या. रूममध्ये येताच तो चेतनला कॉल करतो आणि राधाबद्दल विचारतो. राधा वहिनी घरी नाही आल्यात का? चेतन पण काळजीने विचारतो. नाही, ती अजून घरी आली नाहीये. मी बघतो, एवढं बोलून चेतन कॉल कट करतो. तो ऑफिसमधील CCTV रूमला कॉल करून त्याच्या केबिनमधील फुटेज मागवतो. ते फुटेज बघून चेतनला कळते राधा पवईच्या ऑफिसला गेली आहे म्हणून. तो पुन्हा 1-2 फुटेज मागवतो. त्यात राधा बसमध्ये बसताना त्याला दिसते. म्हणजे राधा पवईच्या ऑफिसला बसने गेली आहे तर. तो पटकन समीरला कॉल करून सांगतो, राधा ते एन्व्हलप घेऊन एकटीच पवईच्या ऑफिसला गेली आहे, ते पण बसने. चेतनचे बोलणे ऐकून समीर शॉक होतो. आता जवळजवळ 8 वाजले होते. तिथे पोचायला त्यांना 2 ते 2.5 तास लागणार होते. त्यात राधाचा फोन लागत नव्हता. चेतन, तू राधाचे लोकेशन ट्रेस करायचा प्रयत्न कर. मी निघतोय तिकडे जायला. समीर, मी पण येतो तिकडे. चेतन तुला घ्यायला येईल, तोपर्यंत खूप उशीर होईल. तू राधाचे लोकेशन ट्रेस कर आणि त्याचे अपडेट्स मला दे. ओके ओके. कॉल कट करून समीर घाईतच खाली येतो. समोर आईंना बघून नॉर्मलपणे बोलतो, आई, ते राधा ऑफिसमध्ये आहे, मी आलोच तिला घेऊन, तू काळजी करू नकोस. आम्ही आलो की जेवण करतो, तू आमची वाट पाहू नकोस. एवढं बोलून तो बाहेर पडला. आई पण जास्त विचार न करता त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. असेही त्यांना समीर आणि राधाने एकमेकांसोबत वेळ घालवायला पाहिजे एवढंच वाटत होते. गाडी चालवत असताना समीर राधाचा विचार करत होता. उगाच मी तिला ओरडलो. मी ओरडलो नसतो तर राधा तिकडे गेलीच नसती. राधाच्या विचारांसोबत त्याचे चेतनसोबत पण बोलणे चालू होते. इकडे राधा जवळजवळ 1 ते 1.5 तास झाले बस ऑटोची वाट पाहत होती. बस तर आलीच नव्हती. एक ऑटो आल्यात, पण त्या पवईमध्ये सोडायचं म्हणत होत्या. आता राधाला पण टेन्शन येत होते. त्या टेन्शनमुळे फोनकडे तिचे लक्षच नव्हते. घसा पण कोरडा झाला होता. जवळचे पाणी पण संपले होते. आता ती जिथे उभी होती तिथली गर्दी पण हळूहळू कमी होत होती. आता ती एकटीच तिथे होती आणि 4-5 मुलांचा ग्रुप तिथे होता. त्यातील 1-2 जण राधाकडे विचित्र नजरेने पाहत होते. इकडे चेतन आणि समीरचे कॉल चालू होते. आता तिथे कोणीच नाहीये हे बघून त्या ग्रुपमधील एक मुलगा राधाच्या दिशेने चालत येत होता. ते बघून राधाने भीतीने एक आवडा गिळला.
काय झाले मॅडम? कुणाची वाट पाहताय? तो मुलगा विचित्र हसत बोलला. राधा मात्र त्याला इग्नोर करत दुसरीकडे पाहायला लागली. तशी ती घाबरली होती, पण तिला घाबरून चालणार नव्हते. तो मुलगा पुन्हा तिच्याजवळ आला. तशी राधा मागे सरकली. हळूहळू तो मुलगा तिच्याजवळ येत होता. राधा मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होती. तोच तिने त्या मुलाला धक्का दिला आणि तिथून पळत सुटली. जिथे रस्ता दिसेल तिकडे ती पळत होती. पळत असताना ती एका रस्त्याजवळ पोचली. तिथे काहीही दिसत नव्हते. इकडे त्या पडलेल्या मुलाला त्याच्या मित्रांनी उचलले आणि ते राधाला पकडायला धावले. पण तोपर्यंत राधा बरीच पुढे पडत आली होती. आता ती पडून पडून थकली होती. त्यात पाणी पण नव्हते प्यायला. त्यात ती मुले मागून पडत येताना दिसत होती. इकडे समीर पण जवळजवळ पवईच्या ऑफिसला पोहोचलाच होता. तो पडतच आत गेला तर तिथे नाईट शिफ्ट करणारे होते. त्याने तिथले CCTV चेक केले तर राधा ऑफिसमधून बाहेर पडताना त्याला दिसली. राधा, कुठे आहेस तू? समीर मनातच बोलतो. तो घाईघाईमध्ये बाहेर पडतो आणि ऑफिसच्या जवळच्या रस्त्याने राधाला शोधत असतो. त्याला बस स्टॉप दिसते. तो इकडे तिकडे पाहतो तर त्याला कोणीच दिसत नाही. तोच त्याचा फोन वाजतो. काय वाटतं, कुणाचा फोन असेल? समीर वेळेवर राधाजवळ पोचेल का? ती मुलं राधाला काही करणार तर नाही ना? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर मनगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.